पुन्हा एकदा स्वागत। नसरापूर लैंगिक अत्याचारासंदर्भात धक्कादायक आणि संतापजनक माहिती शवविच्छेदन अहवालात समोर आली आहे। नसरापूर प्रकरणात पीडित मुलीच्या तोंडात मोजाचा बोळा आढळलाय। लैंगिक अत्याचार केल्यावर मुलीची हत्या करताना तोंडात मोजाचा बोळा कोंबल्याचं उघड झालंय। तसंच तिच्या छातीवरही वळ उमटल्याचं अहवालात आहे। त्यामुळे अत्यंत निर्घृणपणे तिची हत्या केल्याचं समोर आलंय। ससून रुग्णालय प्रशासनानं शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना दिलाय। शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। शिवानी, किती निर्घृणपणे त्या बाळाची हत्या करण्यात आली आहे हे या शवविच्छेदन अहवालातून दिसतंय आणि अक्षरशः सुन्न व्हायला होतंय हे सगळं पाहून आणि वाचून। काय आहे शवविच्छेदन अहवालात? शवविच्छेदन अहवाल पाहून सगळ्यांनाच चीड येईल असा शवविच्छेदन अहवाल समोर आलाय। ती जी चिमुरडी होती 3.5 वर्षाची, तिच्या घशात अक्षरशः या नराधमानं मारताना मोजा किंवा कापड असं टाकल्याचं दिसून आलंय आणि तिच्या छातीवर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे ओरबडलेले वळ देखील दिसून आले आहेत आणि हाच शवविच्छेदनाचा अहवाल आहे तो ससून रुग्णालयानं पोलिसांकडे दिला आहे आणि अर्थातच जो नराधम आहे भीमराव कांबळे त्याचा देखील जो वैद्यकीय अहवाल आहे तो देखील पूर्ण झालाय काल। आणि याच दोन्ही याच्यातनं जे 3 दिवस झालं वातावरण आपल्या सगळ्या महाराष्ट्रात पाहायला मिळतंय, अत्यंत संताप आणि चीड आणणारं हे सगळं वातावरण आहे। जर एखादा माणूस अशा निर्घृण पद्धतीने हत्या करत असेल तर त्याला नेमकी कोणती शिक्षा द्यावी अशाबाबत जर विचार केला जात असेल तर आता हे सगळे तपासाचे जे धागे आहेत ते जोरजोरात किंवा मोकळ्या गतीनं फिरवणं गरजेचं आहे। कारण जर बघितलं तर तिला आधी मारण्यात आलं, तिच्यावर आधी गोठ्यात लैंगिक अत्याचार करण्यात आला होता। त्याच्यानंतर जे पीएम रिपोर्ट आलाय त्याच्यात निर्घृणपणे मारण्यात आलं होतं। तिच्या बाबांकडे काल पोलीस गेले होते तेव्हा तिच्या बाबांचा जबाब देखील नोंदवून घेतला होता प्रज्ञा आणि तिच्या बाबांनी सांगितलं होतं की ती लहान होती, तिला सगळ्या गाय म्हशी प्राणी बघायला आवडायचे आणि याचाच त्या नराधमानं फायदा घेतला आणि 2च दिवसांपूर्वी झालेलं वासरू दाखवतो म्हणून तिला घेऊन गेला आणि तिच्यासोबत हा सगळा संतापजनक प्रकार केला आहे। शवविच्छेदनातून अजून काय काय पुढे येतं हा प्राथमिक अहवाल आहे, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रज्ञा, लवकरात लवकर त्या आरोपीला शिक्षा व्हावी हीच सगळ्यांची मागणी आहे। शिवानी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि खासदार सुप्रिया सुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत। नसरापूर घटनेसंदर्भात